दरम्यान 14 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत आपल्याला मंत्रिपदाची खात्री देण्यात आली। फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाचा शब्द दिलेला असं म्हटलं आहे सुधीर मुनगंटीवार यांनी। गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली। आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहे। सुधीर भाऊ, आपल्याला मंत्रिपद मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं, आपण सकाळपासून एबीपी माझाला सांगताय। नेमकं केव्हा ही गडबड झाली, केव्हापर्यंत तुम्हाला सांगितलं जात होतं की तुमचं नाव मंत्रिपदासाठी आहे? नाही, मला बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी दोघांनीही सांगितलं की तुमचं केव्हा म्हणजे कुठल्या दिवशी? नाही, मला तर 14 तारखेला शपथविधी होता, 13 रात्री माझी बावनकुळे साहेबांची भेट झाली। त्यामुळे बावनकुळे साहेब म्हणे की तुमचं नाव आहे। फक्त एक शंका त्यांनी उपस्थित केली होती की ते म्हणाले की एखाद्या वेळी वरिष्ठांचं राहिलं तर 4-5 जण कमी होतील, एवढंच सांगितलं। बावनकुळे म्हणाले होते 4-5 नाव कमी होऊ शकतात जर असा मुद्दा उपस्थित झाला तर, पण तसा मुद्दा उपस्थितच झाला नाही। त्या क्षणापर्यंत नाव होता, पण केंद्रीय पातळीवरून काही झालं तर अशी अडचण प्रदेशाध्यक्षांनी सांगितली होती। नाही, त्यांनी म्हटलं की नावं पाठवले आहे। एखाद्या वेळी केंद्रीय स्तरावर असं म्हणू शकते की मागच्या टर्ममध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याऐवजी आम्ही नवीन घेतो। मग आम्ही 5-7 जण मागच्या टर्ममध्ये मंत्री होतो, तेवढीच एक शंका बघून दाखवली, पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे। इतरांच्या बाबतीत नाही झाला, आपल्या बाबतीत झालाय। म्हणजे इतर जे मागच्या टर्मचे मंत्री होते ते कायम आहे आणि तुम्ही नाही, असं म्हणायचं आपल्याला? नाही, म्हणून मला माहीत नाही ना की ते तेवढाच एक प्रश्न ते बघून दाखवलं, बस विषय संपला। पण ठीक आहे ना, जे झालं ते झालं। आता त्याच्याबद्दल मग चर्चा करण्यामध्ये काही मग काही त्याच्या आनंद नाही, संपला विषय। आता मी आमदार म्हणून मला काम करायचं आहे, मी मन लावून काम करेन। आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की पक्षाने कदाचित तुमच्यासाठी वेगळा विचार करून ठेवला असेल, म्हणजे पक्ष संघटनेसंदर्भात दुसरी जबाबदारी दिली जाईल। माझं मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घ बोलणं झालंय असंही ते बोलले। नाही, प्रदीर्घ तर आज तर काही बोलणं झालं नाही। काल सकाळी फक्त ते मग सकाळी म्हणाले होते एवढंच, पण प्रदीर्घ बोलणं वगैरे काही झालं नाही। आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे उद्या परवा? नाही, नंतर घेऊ ना, आता काय घाई, आता काय झालं मंत्रिपदातून, आता पहिल्यांदा जरा हे बोझं उतरलं आहे तर मग आनंद तर घेऊ द्या। काही भेटी गाठी राहिल्या, काही क्षण तर परत येऊ द्या माझे, ते तर मी आनंद हे करेल। तुमचे मार्गदर्शक नितीन गडकरी यांना आज तुम्ही भेटलात? हो, माझे मार्गदर्शकच आहे, त्यांना भेटून चर्चा करणं, मला वाटतं की नितीनजी तर नेहमीच माझ्यासाठी मोठ्या भावासारखे राहिले आहे। तर सुधीर मुनगंटीवार स्पष्ट सांगतायत की त्यांना शब्द देण्यात आलेला होता, मात्र ऐन वेळेला त्यांचं नाव कापण्यात आलं। मात्र सूचक वक्तव्य ते करतायत की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं की कदाचित केंद्रीय पातळीवरून जर काही अडचण आली तर 4-5 लोकांची नावं वगळल्या जाऊ शकतात। हे नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात त्यांना काहीही माहिती नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।